नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी पारंपरिक पद्धतीने गुळवणी रेसिपी. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. गॅसवर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि आता आपण गॅस चालू करून देऊया. तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही किसून किंवा फोडून देखील घेऊ शकता. तर मी इथे गूळ फोडून घेतलेला आहे. तर 1.5 ग्लास पाण्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपण हा गूळ पाण्यात टाकून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हा गूळ पाण्यामध्ये अशा पद्धतीने विरघळवून घेऊया, म्हणजे गूळ पटकन विरघळेल. बऱ्याच जणांपासून गुळवणी हे फुटून जातं. तर त्याच्यासाठी काय करावे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता 5 मिनिटांसाठी मंद आचेवर आपल्याला हे गुळवणी उकळून घ्यायचे आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे आणि गूळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे. तर मी इथे 3 वेलच्या सोलून बारीक कुटून घेतलेल्या आहे आणि त्यासोबत वेलचीची ती साल असते वरची ती देखील टाकलेली आहे. आणि आता आपल्याला पुन्हा 2 मिनिटांसाठी मंद आचेवर याला उकळी आणून घ्यायची आहे. तर वेलचीने खूप छान टेस्ट येते आणि 2 मिनिटांनंतर आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आणि गाळणीने हे गुळवणी आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो वरच राहून जातो. तर इथे आपली गुळवणी ही तयार झालेली आहे आणि आपल्याला गुळवणी ही थंड करून मग दुधामध्ये टाकायची आहे, म्हणजे गुळवणी ही फुटत नाही. दूध गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गुळवणी टाकायची थंड आणि वरून तूप घ्यायचं. मस्त पुरणपोळीसोबत ही गुळवणी खूप छान लागते. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.